बघतच म्हणायचं. आववाडे, लटपटे, गरजेत, माळी आमच्या गावामध्ये पोलिसाची संख्या जास्त आहे. मजली चिंचोलीपासून काही अंतरावरच हे गाव आहे. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण चाललो आहोत आवडवाडी या गावामध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खोसपुरी हे गाव दाखवलं. आज आपण चाललो आहोत आवडवाडी. आपण सध्या मजली चिंचोली या गावामध्ये आहे. तुम्हाला आय बटनमध्ये भेटून जाईल तो व्हिडिओ. बहुतेक आपल्याला वाटतं इथं आपण आलो आहोत. जो वाटतं इथं बोर्ड वगैरे नाही असं काही आवडवाडीचं. 2 मिनटावरून जाऊया. आवडवाडी नाही, आवडवाडी ना. तुम्ही आवडवाडीचं जरा तुम्ही. तुमचं काय नाव? खेडकर. आवड. आता ते दोघं मित्र भेटले आणि आपल्या त्यांनी योग्य मार्ग दाखवला. इथून एंट्री होती गावाची. घर भारी म्हणलं तुमचं. मग आता असे घर कुठं पाहायला भेटतं का? आपण आता मारुती मंदिराकडे चाललो आहोत. मंदिर भारी राव तुमचं. मंदिर भारी मंदिर. हे इकडे मला कळालं नाही. हे काय नेमकं? पहिली शाळा होती, त्यावरी होती बरं का. सुरुवातीला शाळा होती. आम्ही लहानपणी शाळा तेव्हा एवढी शाळा होती. ती पाडीत एवढं वाटा केला. पूर्वी मध्ये घेतली माणसाने तिने कडक घ्यायची. असं मटण खाऊन गेलं ना लगेच डोळे आले इतकी कडक. या वरती जर मटण खाऊन गेलं ना, पहिली शाळा होती तर शाळा जर मटण खाऊन गेलं ना लगेच मटण खाऊन जायचं. त्या आश्चर्य आले होते काय आले तर स्वयंपाक होतं ना, ते आले मटण खाऊन काय झालं स्वयंपाक. त्याला स्वयंपाक करताना आले. अरे हे होतं खरं. गेल्याच मटण खाऊन जायचं आम्ही इतकामध्ये. आणि ज्या हनुमंतर आहे ना, अजून गावाला कोणता ऑफिस नाही. बाहेरचा पर्याय अपघात करून आला नाही. एवढ्या खायला घोड्या बाहेर पोली बिली तिथं दक्षिणमुखी ना, दक्षिणमुखी कवाचं बाहेरचं मोठं गावात आलं नाही असं. म्हणजे अपघात रोज हरिपाठ असते संध्याकाळी. रोज हरिपाठ. रोज सांगतो. पहिलं कसं होतं मंदिर, आता कसं झालं? पहिलं काय झालं, खाण्याचं होतं पहिलं. वरलं माती काढी पत्रे टाकली. काय नाव तुझं? काय नाव आहे? भूषण अर्जुन लपटे. लटपटे. कितवीला आहे तू? हे तर पाहिलंच नाही. हे काय घेऊन येतोय तू? कुत्र्याच पिल्ली आणा गेलता. याच्यासाठी गेलता का तू? आणा रोडीत घेऊन ते आणायला घरी घेऊन आला. काय करणार. आपण आवडवाडी या गावात आलो होतो आणि इथं हे वाचनालय आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथं हे मुलं अभ्यास करतायत. मग पहिले एक एक जणांनी आपले नाव सांगा. भागवत भास्कर आव्हाड, विशाल गाडवे, ऋषिकेश ज्ञानदेवगरचे, ज्ञानेश्वर पोपट काढवी. आपले इथं कशा म्हणजे कोण कशासाठी अभ्यास करतंय? सगळे परीक्षेसाठी. पोलीस भरती, एमपीएससी पर्यंत. ठीक आहे. गावची आवड ही गृहखात्यासाठी म्हणजे पोलीस भरतीसाठी जास्त आहे. आणि पोलीस गावामध्ये पोलीस खातं भरपूर आहे. प्रत्येकाच्या घरात एक पोलीस. प्रत्येकाच्या घरात गावची आमची एक ओळख आहे. आणि आमच्या गावात जवळजवळ 20-30 अधिकारी आहेत. 20-30 अधिकारी. आणि गावची लोकसंख्या 500 आहे. बरं, आवडवाडी या गावामध्ये आलो आहोत आणि हे काही मित्र आहेत आपले या गावातील. बरं, मला या गावाबद्दल माहिती द्या बरं. गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर गावची लोकसंख्या 500 आहे. 500 लोकसंख्येमध्ये प्रत्येक घराघरी एक पोलीस आहे. सगळ्यात जास्त म्हटलं तर परिसरात आमच्या गावामध्ये
पोलिसाची संख्या जास्त आहे. उदरनिर्वाहासाठी म्हणजे काय काय करतात इथले गावातील लोक? शेती आणि नोकरी, दुसरं उदरनिर्वाहासाठी काही नाही. काही बाहेरच्या म्हणजे शहरात जात असतील ना असं? हो, बाहेरच्या शहरात शक्यतो नोकरीवरच भर जास्त आहे आमच्या नोकरीवर बरी गावामध्ये. असते. हो. या गावात प्रामुख्याने कोणते कोणते पिकं घेतले जातात? प्रामुख्याने गहू, तूर, मूग, उडीद, कांदे. आता आता काही गावामध्ये असतं बघा नाही का, डबल मजली वगैरे काही चालत नाही. नाही नाही, आमच्या गावात पण नाही हा, चालत. म्हणजे आमच्या गावात पण डबल मजली घर नाही चालत. आता ही मारुती मंदिर जे आहे इथं पाहू शकता तुम्ही, हे मारुती मंदिर आहे, मारुती मंदिर म्हणजे ते आमच्या गावचं दैवत आहे, ग्रामदैवत आहे मारुती ग्रामदैवत मंदिर आहे ते. आणि सगळी मारुती रायाचीच कृपा आहे आमच्या गावावर. तर या गावासाठी येण्याचा मार्ग म्हणजे कोणाला यायचं असेल तर कसं येऊ शकतं या गावामध्ये? येऊ शकता. हा इथं एक पॉइंट आहे, एक सौंदड माथा म्हणून. हं. आणि पांढरी पुलवरून 5 किलोमीटर अंतरावर आहे. 4 ते 5 गावं लागते, त्यातलंच एक आमचं आहे. बरे, तुमच्या गावाचं नाव आहे आवडवाडी, याच्याबद्दल काही म्हणजे नाव कसं बदलं, म्हणजे आवड नावाची लोक असल्यामुळे पडले? हो, आवड नावचे लोक. गावची हो, आवड जे गावात जे आवड जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे, म्हणजे भरपूर संख्या असल्यामुळे आवडवाडी असं नाव पडलं. आता हे विभाजन झालं एक, पहिले म्हणजे वरची वाडी खालची. मजले चिंचोली आणि आमचं गाव एकच होतं, पण नंतर विभाजन झालं दोन्ही गावचं. ग्रामपंचायत वेगवेगळी झाली. तुमच्या गावाचं हे विभाजन झालं म्हणजे वरची वाडी खालची वाडी, हे कधी झाले? 1999 साली मजली चिंचोली ग्रामपंचायत स्थापन झाली आणि आवडवाडी या 2 ग्रामपंचायत 1999 साली स्थापन झाल्या. तसं तर गावात बिनविरोधच निवडणूक होती. इलेक्शन एक वेळेसच झालं ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून, पण 3 ते 4 पंचवार्षिक बिनविरोधच होता. बिनविरोध झाले. गावामध्ये कोणता समाज जास्त आहे? वंजारी समाज आणि धनगर समाज हे 2च समाज गावात आहेत. आणि वंजारी समाज 1% जास्त असेल, म्हणजे बराबरीच. बर, या गावामध्ये कोणत्या कोणत्या आडनावाचे हे राहतात? आववाडे, लटपटे, गरजेत, माळी, करपे, महाजन, गीते. शक्यतो गावातील सगळे तरुण बाहेरच असतात. बाहेर. जास्त करून तरुण हे नोकरीसाठी वगैरे बाहेरच आहेत. हो हो, प्रौढ वर्ग जास्त आहे या प्रौढ. गावामध्ये. हो, आता थोडं राजकीय घेऊ. आता या गावासाठी तुम्हाला जास्त करून कोणी खासदार आमदार वगैरे कोणी मदत करतंय का? हो, आम्हाला सातत्याने करदिले साहेबाची मदत व्हायची. तर त्याच्यानंतर पुढे अक्षय दादाची पण मदत आहे. मदत होती. बरं, म्हणजे या गावामध्ये कोणी सभा मंडप वगैरे इथं काही काम केलेले? हे करडेले साहेबांनीच दिलेलं आहे. आमच्या गावावर सगळी कृपा त्यांची आहे. जास्त करून मदत त्यांचीच होते. हो. आता हे जे तुमचं ग्रामदैवत आहे त्याबद्दल? हा आमच्या गावातला ग्रामदैवत दक्षिणमुखी बजरंगबली म्हणून ओळखी. आणि बजरंगबली हा सत्याचाच आहे. दक्षिणमुखी हे 4-5 गावातल्या पैकी आमचा पण दक्षिणमुखीचे, उदलमल, त्यानंतर वरचीवाडीला पण मजली चिंचोली दक्षिणमुखी मारुतीचे, आमच्या वाडीत पण दक्षिणमुखी मारुती. या गावचं एकच गणपती मंडळ आहे, पाहू शकता तुम्ही. एक गाव एक गणपती इथं दरवर्षीप्रमाणे बसतो. म्हणजे जास्त काही कोणी बसवत नाही, म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी हे मंडळ आहे. आता घर कुठे? तिकडे दिसेल बरोबर. या भावाचंच आहे पहिलं घर आहे, ते दाखवू राहिलंय आपल्याला. हा पहिला वाडा आहे त्यांचा. आता पडलेला आहे पावसामुळे. पावसामुळे पडलाय. दुसरीकडे तिकडे रस्त्याच्या कडेला स्थायिक झालं. आता भागूरवर गेलं. चला वरतून तुम्हाला हे गाव दाखवतो. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. छोटस हे गाव आहे आणि डोंगराच्या कुशीत बसलेला. इतकं भारी वाटतं, चालू आहे एकदम असं शांत वाटते. बाबा हे कशाचं मंदिर आहे? हे लक्ष्मी आई मंदिर आहे. लक्ष्मी आईचं. तुम्ही बघत आहेत का इथले? बघतच आहे म्हणायचं. ही गावची टेकडे आहे
लक्ष्मी माता टेकडी आहे असंच म्हणू आपण, कारण लक्ष्मी माता मंदिर आहे इथं. आणि याचा प्लस पॉईंट म्हणजे या गावापासून आपल्याला म्हणजे हे कोल्हार पण दिसतंय आणि इथं हे उदरमल इकडे घोडेगाव, MIDC वगैरे. इकडे तुम्हाला दिसत आता हे पांगरमल आहे, हे पांगरमल गावचं भैरवनाथाचं मंदिर. आणि ते गोल्डन कलरचे कोणते मंदिर आहे तिकडं? हे गोल्डन कलरचं हे मजली चिंचोलीचं वीरभद्र मंदिर. पाहू शकता तुम्ही या टेकडीवरून इतका भारी व्ह्यू राहिलाय ना. भैरवनाथ मंदिर तिकडे सगळे इथून ह्या टेकडीवरून सर्व काही दिसतंय. या पंचकृषीतला सगळा भाग दिसतोय इथून. वडवडी या गावचे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आवडवाडीची. पाहू शकता तुम्ही एक सुंदर अशी शाळा आहे, छोटीशी पण एक सुंदर अशी शाळा आहे. तुम्ही चॅनलवरती येणार आहे YouTube वरती, तुम्ही मोठे झाल्यावर हा व्हिडिओ पाहता. आपण YouTube वरती चॅनलवरती आलो होतो, व्हिडिओ मध्ये दिसताल. बरेच जण ह्या शाळेमध्ये शिकून मोठे अधिकारी झाले असतील, त्यांना ही शाळा कायमची आठवणीत असतील. हीच ती त्यांची आठवण आहे, शाळा पहिली त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. पाहू शकता तुम्ही सुधारणा भरपूर झाली गावात. मला वाटतं एखाद्या वेळेस पहिलं काय होतं, शाळा नव्हती इथं. शाळा नव्हती. म्हणजे खाजगी शाळा होती, खाजगी मास्तर. त्याच्या हाताखाली आम्ही काहीतरी वर्ष 2 वर्ष काढले. नंतर ते बंद झाले. वर्षवाडी जिल्हा परिषदेची शाळा होती, तिकडे गेलो मग शिकायला. आपल्या भागात पहिल्यांदा वांबुरीचा एक टप्पा झाला होता, त्या खालून साईडने गेला होता, पण काही गावातली तळे ते राहिली होती. म्हणजे त्या करीडले आरोप पहिली टाकी मुंडे साहेब आहे त्या काळात 1999 BJP आणि शिवसेना युती सरकारमध्ये मंजूर होऊन काम झालं. त्याच्यानंतर काही गाव राहिल्यामुळं आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पाठपुरावा करून वांबुरीचा टप्पा मंजूर करून घेतला. कमीत कमी 25-26 गावं या वांबुरीचा टप्पा 2 मध्ये कनेक्टिंग केलेली आहे. एकूण ह्या तिकून वांबुरीचा डॅम मधून कोल्हार ह्या भागाला थेट मडीपर्यंत वांबुरीचा टप्पा 2 जाणार आहे. म्हणजे जे गाव पाण्यापासून अलिप्त राहिले होते त्यांच्यासाठी हा वांबुरीचा टप्पा 2 केला आहे. आणि हे एक आपल्या गावात इथं एक मध्ये पॉईंट काढलेला आहे, इथून प्रेशर भेटण्यासाठी पुढं एकूण जे मागून येणार त्याच्यासाठी पुढं भेटण्यासाठी टाकी बनवलेलं आहे. त्या भागात खूप फायदा होणार आहे. इकडं डंबाळवाडी आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहू शकता कोल्हार गाव आहे, हे टाकीवरून एक स्पष्ट दिसतंय. टाकीवर आहे आम्ही सध्या, आवडवाडी. व्ह्यू एकदम क्लास आहे. हा इंग्रजाच्या काळातील जुना पाणवठा आहे. आड म्हणलं तर काय अडचण नाही, भरपूर पाणी आहे त्यात. पूर्वीचे बांधकाम पहा त्याचे. आसपासची गाव इथून पाणी पिण्यासाठी नेत होते. रामदैवत आहे आवडवाडीचं मारुतीचे मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे.
हे सर्वांनी आपल्याला खूप सारी माहिती दिली आहे गावची. यांचे सर्वांचं धन्यवाद करतो मी. आणि आपण निघूया आता आपल्या घरी. पाणी सोडणारे गावाला सर्व गावची दान भागवणारे सुनील पालवे. सुनील पालवे ते हा, पाणी पुरवठा मंत्री. पाणी पुरवठा तो आज पाणी कॅन्सर. तर हे होतं आवडवाडी गाव. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपलं हे जे गाव आहे आवडवाडी ते सर्वांना माहीत होईल कसं आहे गाव. आणि बरेचसे मोठे मोठे क्रिएटर म्हणजे असे छोट्याले गाव घेणार नाही, कारण त्यांना व्ह्यूज महत्त्वाचे असतात. टेक केअर अँड गुड बाय.